संतापजनक या सगळ्या घटना नक्कीच संतापजनक आहे। गेल्या एक आठवड्यात देशभरातून अनेक जिल्ह्यातून अशा घटना तर समोर यायला लागल्यात, महिला बोलायला लागल्यात। मला तर अपेक्षा हीच आहे की जी न्याय प्रक्रिया आहे ती लवकर ह्याच्यावर न्याय देईल महिलांना। आणि दुसरी गोष्ट म्हणजे शक्ती कायदा जो 2020 मध्ये महाविकास आघाडी सरकारने मांडला होता, 2021 मध्ये पारित केला। 21 पासून आतापर्यंत म्हणजे 3 वर्ष आपण साधारण पाहतोय की राष्ट्रपती महोदयांकडे हा कायदा प्रलंबित आहे। त्याच्यावर लवकर मंजुरी मिळावी ह्याच्यासाठी आम्ही सगळेच लोक मागणी करत आहोत। लाडकी बहिणीच्या मुद्द्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाची टीका होत असताना आता जो महिला बालकल्याण विभागासाठी 3% राखीव निधी होता त्यातला आता 1% निधी हा लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी पळवला जातोय। महाविकास आघाडीच्या काळामध्ये हा सगळा निर्णय झालेला होता, आता हा निधी पळवला नाही। तर ही टक्केवारी मला वाटतं घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना जास्ती माहिती असते, पण लाडकी बहीणसोबत आम्हाला सुरक्षित बहीण देखील पाहिजे। काल जर आपण पाहिलं असेल तर बदलापूर इथे काल आणि परवा ह्या 2 दिवसामध्ये मिंदेंचेच एक नेते आहेत वामन म्हात्रे, त्यांनी सांगितलं होतं, रिपोर्टरनंच विचारलं होतं, तू अशी का रिपोर्ट करतेस, तुझा रेप झाला। मला वाटतं तिकडच्या तिकडे त्यांना अटक व्हायला पाहिजे होती। दुसरी गोष्ट काल मी ऐकलं रिपोर्टरवर FIR टाकण्याची आता प्रक्रिया सुरू झालेली आहे, हे भयानक आहे। तिसरी गोष्ट म्हणजे जे आंदोलन करते होते, आंदोलन कोणासाठी करत होते तर एका गरोदर महिलेसाठी जिला 10 तास बसवलं पोलीस स्टेशनमध्ये, त्या 300 लोकांवर FIR टाकल्यात, त्यांना जास्ती कस्टडी मिळाली। आणि ज्यांनी मूळ ती घटना म्हणजे घडवून आणली तो जो कोणी राक्षस होता त्याला किती 2 की 3 दिवसाची सजा आहे आता तरी। मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टींवर आपण लक्ष देणं गरजेचं आहे की आपल्या देशात नक्की चालले तरी काय। काल BJPचे एक MLA बोलले आहेत की ही सगळी राजकीय घटना होती, मुख्यमंत्री स्वतः बोलले आहेत की हे सगळं राजकीय होतं, आणि काल तर मला वाटतं सांगितलं की 2-3 महिन्यापूर्वी कोणातरी फाशी पण दिली। हे तुम्ही तरी ऐकलंय का कोणीतरी? कारण फाशीसारखा जो निकाल असतो तो देशात एवढा मोठा असतो की आपल्यामध्ये खूप चर्चा होते, अपीलात जातं, सगळं काही होतं, राष्ट्रपती महोदयांपर्यंत पोहोचतं। काल जे स्वतः खोटं बोललेले आहेत घटनाबाह्य मुख्यमंत्री, त्याच्यावर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पहिलं तर 2 महिन्यापूर्वी की 3-4 महिन्यापूर्वी हे सांगावं, कारण त्याच्यात त्यांची गफलत झालेली नेहमीसारखी। त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही 2 महिन्यात सगळं काही निकाल लावला आणि फाशी दिली। कोणाला दिली, कशाबद्दल दिली, कधीची केस होती, कशी झाली ही फाशी, कुठे दिली ही फाशी, हे सगळं त्यांनी लोकांना सांगावं, कारण ते एवढं खोटं बोलत चाललेलं तर आम्हाला माहिती होतं त्यांच्यात किती खोटेपण आहे, पण तो आता जग जाहीर होतो। दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगतो, हे सगळं वातावरण बनत असताना त्यांना जे वाटते की राजकीय मला वाटतं ही गोष्ट राजकीय पक्षांनी ह्याच्यात आता उतरणं गरजेचं आहे, कारण जोपर्यंत शक्ती कायदा पास होत नाही केंद्र सरकारकडून किंवा राष्ट्रपती महोदयांकडून तोपर्यंत ही परिस्थिती अशीच राहील। मला वाटतं हे आंदोलन आपण पाहिलं असेल 2022 असेल, 23 असेल आणि आत्ता पण मागच्या वर्षी देखील जी आश्वासनं दिली होती, यावर्षी देखील जी आश्वासनं दिली होती, आम्ही सगळे ह्याच्यावर बोलतोय, आंदोलनात काही जण जात आहेत। मला वाटतं पवार साहेब देखील आमच्या वतीने सगळ्यांच्या इंडिया आघाडीच्या वतीने जात आहेत। पण हे सगळं होत असताना मूलभूत प्रश्न हाच राहतो की परत ह्या विद्यार्थ्यांना ही आंदोलनं का करावी लागतात? काही बेसिक ज्या गरजा आहेत, बेसिक ज्या गोष्टी की 2 पेपर एका दिवशी होऊ नयेत, आता IBPS आणि ही जी परीक्षा आहे ती एकाच वेळी तुम्ही घडवून आणताय, हे ह्या बेसिक गोष्टी जे MPSCला कळायला पाहिजेत। पण परत आंदोलन होतात, आंदोलन चिघळायला लागतात, ह्याच्यावर सगळेच राजकीय नेते बोलत आहेत, सरकार दाखवतं तरी की त्यांना हे सगळं दिसतंय, पण हे सगळं होऊन अजूनही नोटिफिकेशन काही निघालं नाही। तसंच मुंबई महानगरपालिकेचं देखील अजून एक असंच आज पत्र लिहिलं मी ह्याच भरती कारणाने। आणि तुम्ही परिस्थिती बघा, महाराष्ट्रात आज आपण पाहतोय की उद्योग क्षेत्रात तर कुठेही आपण काही गरुड झेप ह्या गेल्या 2 वर्षात घेतली नाही आहे, नवे रोजगार निर्माण होत नाही आहेत, नवे नोकऱ्यांच्या संधी येत नाहीत। आणि हे एका बाजूला होत असताना जे कोणी स्पर्धा परीक्षेला जातं त्याला देखील आंदोलन करायला लागतं, म्हणजे नोकऱ्या तरुणांनी घ्यायच्या की नाही घ्यायच्या। आदिवासी एक मिनिट हे झालं आदिवासी विद्यार्थ्यांचं देखील कालपासून आंदोलन सुरू आहे, 22 दिवस झाले उपोषण सुरू आहे, कालपासून रास्ता रोको आंदोलन सुरू आहे, नाशिक गुजरात महामार्ग कालपासून। म्हणजे आपण हाच विचार करा, आज तरुणांना रस्त्यावर यायला लागतंय आंदोलन करण्यासाठी, का तर नोकऱ्या आणि स्पर्धा परीक्षा। आज महिलांना रस्त्यावर यायला लागतंय का तर सुरक्षा। आम्ही हे तर सांगितलंच आहे, लाडली बहीणला आम्ही वाढीव तर देऊच निधी, पण त्याच सोबत सुरक्षा देखील देणं गरजेचं आहे, त्या देखील आज रस्त्यावर आहेत। शेतकरी आज आपण पाहतोय आत्महत्या काही थांबत नाही आहेत। मग नक्की या राज्यात खुश आहे तरी कोण या सरकारबरोबर? जे 50 खोकेवाले आहेत त्यांचं सगळं आनंदात चाललं असेल, पण आज जनताच रस्ता संरक्षण करण्यासाठी आता आंदोलन करावं लागणार का, असं ट्विट देखील राहुल गांधी हेच आहे। आणि खरं तर हे गुन्हे दाखल झालेच कशासाठी? म्हणजे एखादं कोणती महिला सुरक्षेसाठी आंदोलन करत आहे, 3 की 4 वर्षाच्या मुलींवर जेव्हा असे अत्याचार होतात त्याच्या विरुद्ध कोणतरी आंदोलन करतं, त्यांच्यावर गुन्हे दाखल करता तुम्ही, आणि 300 लोकांना आत घेता, हे हा कुठचं नाही बरं। काल आम्ही तो व्हिडिओ बघितला, जसं त्यांची परेड केली गेली, जणू काही हेच बलात्कार आहेत। आणि आपण हे पाहतोय की ह्या देशामध्ये भाजपने अशी प्रथा एक पाडलेली आहे, बिल्किस बानो जातपात धर्म न बघता महिला होती,
तिच्या बलात्कारांचं जे स्वागत करतात, औक्षण करतात, त्यांना प्रचारात फिरवतात, त्यांच्याकडून आम्ही काय नाही अपेक्षा करू? जे प्रधानमंत्री महोदय स्वतः रेवण्णाच्या प्रचाराला जातात, हजारो महिलांवर ज्यांनी अत्याचार केलेत, त्यांच्याकडून आम्ही काय नाही अपेक्षा करायची? आणि आज हेच आहे म्हणून देश प्रश्न विचारत आहे की हा बदल आता घडवणं गरजेचं आहे. घटनेमध्ये जे आरोपी दगडफेक करण्यामध्ये जे आरोपी ताब्यात घेतलेले आहेत ते सगळे स्थानिक आहेत. खरं तर सत्ताधाऱ्यांकडून असा आरोप केला जात होता की हे बाहेरून आणलेले लोक आहेत आणि आता जे गुन्हे दाखल कारण ते स्थानिक आहेत. बरोबर आहे, कारण घटनाबाह्य मुख्यमंत्री प्रत्येक ह्याच्यात राजकारणच बघतात. त्यांनी खरं तर काल येऊन उत्तर द्यायला पाहिजे होतं. ते स्वतः कुठे होते? स्वतःच्या फार्म हाऊसवर होते. पौर्णिमा होती म्हणून फार्म हाऊसला गेले शेती करायला. मला माहीत नाही कुठच्या प्रकारची शेती आहे. दुसरं म्हणजे गृहमंत्री कुठे होते? दिल्लीत होते राजकीय चर्चा करायला. मग बदलापूरमध्ये का नाही गेले हे लोक? त्याच्यावर उत्तर का नाही आली? एकतर 7 दिवसाचा विलंब आपण पाहतोय, म्हणजे घटना घडण्यामध्ये आणि FIR दाखल होण्यात, तेही 10 तास बसवल्यानंतर ह्याच्याविरुद्ध जर कोणी रस्त्यावर उतरलं, मग ते राजकीय पक्ष असो किंवा नसो, बाहेरचे असो किंवा आतले असो, परदेशातले जरी असतील, घटना जी घडलेली आहे ती भयानक आहेच. आणि त्याच्यावर जी सरकारचं रिॲक्शन आहे, वामन म्हात्रेंची रिॲक्शन असेल, किसन कथोरेंची रिॲक्शन असेल, मुख्यमंत्र्यांची घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांची रिॲक्शन असेल, ही भयानक आहे. खरं तर ह्यांच्यावर FIR झाले पाहिजेत, पण उचलतात कोणाला? आंदोलकांना. ज्यांनी जो अत्याचारी आहे, जो त्याच्यातला तो कोण अंकुश की काय त्याचं नाव आहे, त्याला 2 मिनटं त्या बदलापूरच्या क्राऊडमध्ये सोडून द्या ना, सोडा त्या चौकामध्ये, मग आम्ही न्याय देऊ त्यांना. आपण कालच्या भाषणात देखील मुख्यमंत्र्यांच्या शेतीवर प्रश्न उपस्थित केला होता. अमावस्या पौर्णिमेला नाही, माझं हे ऑब्झर्वेशन आहे की त्यांची शेती जी सुपरफास्ट शेती चालली आहे, 3 हेलिपॅड झालेत. महाराष्ट्रातला शेतकरी आज आत्महत्या करतोय, त्याच्या पिकाला भाव नाही आहे. पण आपण आज मालाला भाव नाही आहे, पण तरी देखील एकच शेतकरी असे आहेत ज्यांच्या शेतात 3-3 हेलिपॅड आलेत. गाव अख्खं आता ते विकत घ्यायला निघालेले आहेत आणि ते 2च दिवशी जातात. रात्री की दिवसात मला माहीत नाही, तेवढं ऑब्झर्वेशन नाही केलं मी, पण चंद्राच्या ह्याच्यावर जातात ते, तर मला माहीत नाही काय कशी शेती. आदित्य साहेब, पूजा खेडकर प्रकरण स्वाभिमान यात्रा ही जी निघालेली आहे ते आज छगन भुजबळांचं येवला आणि सुहास कांदेंचं नांदगाव नाही, महाराष्ट्राचं येवला आणि महाराष्ट्राचं नांदगाव. आदित्य साहेब, पूजा खेडकर प्रकरण समोर आलं होतं. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये देखील बोगस दिव्यांगांचा मुद्दा उपस्थित झालेला होता. बाळू मार्केट सारखा नाशिकचा रहिवासी नसताना त्याला प्रमाणपत्र देण्यात आलं. मात्र नाशिकमध्ये असलेली दिव्यांग असलेली वंदना पगार यांना 2 वर्षांपासून टोलवाटोली केली जाते. जे सारखा रुग्णालयाचा अहवाल असताना हे प्रमाणपत्र दिलं जात नाही. नाही, मला वाटतं आपण सगळ्यांनी थोडं लक्षात घेणं गरजेचं आहे की आरडाओरड आपण ती घटना घडली की लगेच खूप होते. पूजा खेडकर प्रकरण असेल, मग तो कोण अगरवाल पुण्याचा होता, मग शाह मुंबईतला ज्यांनी आमचे कोळीवाडीतल्या एक महिलेला चिरडलं गाडी खालती, हे सगळं झाल्यानंतर अगरवाल कुठे? देशात आहे की परदेशी पळालेला आहे? पूजा खेडकर खरं देशात आहेत की परदेशी पळालेले आहेत? राजेश शाह जे प्रकरण होतं त्याच्यावर पुढे काय झालं? कस्टडीत आहे की बाहेर आहे, मजा करतोय? म्हणजे बुलडोजर त्या 1-2 दिवसासाठी चालतो, पण पुढे काय होतं याच्यात? आणि काल जे आंदोलन झालं, आज पण जे आज सगळ्या महिला रस्त्यावर आहेत ते एवढ्यासाठीच आहेत की खूप वेळा ह्याच्यावर आपण सगळेच म्हणजे राजकीय पक्ष असतील, न्यूज माध्यम असतील, हे सगळेच आपण बोलतो, पण नंतर विसरून जातो कारण नवीन एक कॉन्ट्रोवर्सी होते. तसंच आपण अजून एक महत्त्वाचा विषय विसरतोय, तो म्हणजे हिडनबर्ग जो रिपोर्ट आहे सेबीबद्दलचा. आपल्या देशातली सेबी ही सर्वात महत्त्वाची संस्था आहे आणि त्या सेबीबद्दल आपण सगळे विसरून गेलो. हे होता कामा नाही, कारण देश एका बाजूने लुटला जातो, दुसऱ्या बाजूने अत्याचार वाढत चाललेले आहेत आणि म्हणूनच ही महाराष्ट्राची स्वाभिमान यात्रा आम्ही काढली. पवार साहेबांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली, Z+ आधीपासून होती, पण आता हे काय चाललं आता आपण पाहत असाल, उद्धव साहेबांना Z+ सुरक्षा आहे पण कमी लोक दिलेले आहेत, म्हणजे कॅटेगरी ती ठेवून हे खेळ चालू असतात. आमची पण कधी कधी सुरक्षेत जास्ती लोक वाढवतात, कमी करतात. हे सगळं मला वाटतं गृह खातं एवढं सगळं त्याच्यात लक्ष देण्यापेक्षा महिला सुरक्षेवर जर लक्ष दिलं आमचे कमी जास्ती करण्यापेक्षा, तर मला वाटतं महत्त्वाचं राहील. या लाडकी बहीण योजनेवरून कुठेतरी कर्जाचा बोजा वाढणार आहे, जर लोड आला लाडकी बहीण तर ठीक आहे, आम्ही तर परत सांगतो की ह्याच्यात आम्ही वाढीव देऊ, कारण हे गरजेचं आहे. आज महाराष्ट्रात जी परिस्थिती आहे, महागाईत 1,500 रुपयांनी काही होणार नाही आणि 15 लाखाबद्दल बोलणारे 1,500 1500 बोलतात. हा सगळ्यात मोठा फरक आहे 10 वर्षातला. पण दुसरी गोष्ट आपण एक जाणून घ्या की जे काही फायनान्शियल रूल अँड बजेट मॅनेजमेंट FRMB BM हे जो कायदा आहे त्याच्यात 3%हून जास्ती कर्ज वाढलं नाही पाहिजे, नाही तर ते सरकार डिसमिस होतं, फायनान्शियल इमर्जन्सी लागते. आज माझा लाडका कॉन्ट्रॅक्टर ह्या योजनेमुळे जे काही कर्ज वाढत चाललेलं आहे, तुम्ही मला सांगा ना, 2 वर्षात 3 वर्षात ह्या 2 वर्षामध्ये 22-23 आणि आता 24चं अर्ध वर्ष जेवढे कॉन्ट्रॅक्ट दिले गेले आहेत त्याच्यातून एक तरी रस्ता किंवा एक तरी काम सुरू झालेलं दाखवा. चला संपलेलं तर मी विचारतच नाही, सुरू झालेलं दाखवा. मुंबईत 12,000 कोटीचा घोटाळा केला आहे, मागच्या वर्षी 6 आणि आत्ताचं 6. इथे प्रशासक जे त्यांना विचारा इथे किती रस्त्यांची कामं हाती घेतली. आत्ता मुंबई गोवा महामार्ग असेल, मुंबई अहमदाबाद असेल, मुंबई नाशिक असेल, एवढी भयानक परिस्थिती आहे. तिथे डंपर दिसत आहेत, JCB दिसत आहेत, काम कुठे दिसतं?
मंत्री रवींद्र चव्हाण म्हणतात गणपतीच्या अगोदर खड्डेमुक्त महाराष्ट्र एक मिनिट, हे केलं तर तिथं खड्डेमुक्त महाराष्ट्र होईल अशा स्वरूपाचं त्यांचं म्हणणं आहे. हो, त्यांनी 2022 मध्ये हे म्हणून दाखवलं होतं, 23 मध्ये हे म्हणून दाखवलं होतं, 24 मध्ये देखील म्हणून दाखवतील. पण मूळ खातं जे नितीन गडकरी साहेबांकडे आहे, जे आम्हाला सांगत असतात की मी रस्ता पुरुष आहे, विकास पुरुष आहे, मी 5 मिनिटात 5 किलोमीटर बनवतो, आता पाण्यातली गाडी हवेत उडणार. 3 महामार्ग आमचे एवढे भयानक आहेत, तुम्ही टोल करेक्ट करत असता. कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत 10 वर्षापासून? का नाही होतं मुंबई महामार्ग 10 वर्षापासून? एवढी खराब परिस्थिती काय? कधी महाराष्ट्राच्या रस्त्यांकडे लक्ष द्या. मी काल सांगितलं ना, माझा अनुभव हा मागच्या वर्षीसारखाच होता. म्हणजे तिथे पाठीला लेप लावायचं दुकान काढलं किंवा हाडवैद्याचं दवाखाना काढलं तर अजून जास्ती चालेल टोलपेक्षा. एवढा भयानक रस्ता आहे आणि परिस्थिती बदलली नाही. आदित्य साहेब, काल काही पदाधिकाऱ्यांनी अशी मागणी केली की नाशिकला 8 ते 9 जागा शिवसेनेला मिळाव्या. काही चर्चा झाली का? आपली काही फॉर्म्युला ठरतोय? नाही, त्या चर्चेत मी नाही आहे. मला वाटतं जे काही वरिष्ठ नेते आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष आणि मग काँग्रेस आणि मित्र पक्ष. पण तुम्हाला एक सांगतो, ही मनस्थिती पूर्ण आहे, आमची सगळ्यांची आहे की अर्थात खेचताणी थोडी होत असते सीट शेअरिंगमध्ये आणि ती व्हायला पण पाहिजे. म्हणजे याचा अर्थ आहे की तुमची ताकद तिथे आहे. पण सगळ्यांनी ठरवलेलं आहे की महाविकास आघाडीचं सरकार पुन्हा एकदा आणायचं, महाराष्ट्र हिताचं सरकार आणायचं आणि जे महाराष्ट्र लुटत आहेत भाजपवाले त्यांना दूर करायचं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.